आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्टिव्ह झालेत। शहरातील बार आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का हे स्वतः जाऊन तपासत आहेत। यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे। 10 ते 15 जणांचं पथक तीही बुलेटवरून जात थेट पबच्या गेटवर पोहोचत आहे। आत प्रवेश करून खरंच तिथं अल्पवयीन मुलं तर मद्यपान करत नाहीत ना याची खात्री करत आहेत। पुण्यातील पोर्शे अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला होता। पोलिसांच्या तपासात अल्पवयीन मुलांनी मद्यपान केल्याचं आढळलं होतं। तो एका पबमध्ये दारू प्यायल्याचं निष्पन्न झालं। याच घटनेमुळे स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आता सतर्क झाले आहेत। शहरातील गल्ली बोळ आणि मुख्य रस्त्यांवर बुलेटवरून गस्त घालत थेट पब बारला सरप्राईज भेट देत आहेत। पब बार मध्ये अल्पवयीन मुलांना मद्यपान करू दिलं जात नाही ना याची तपासणी करत आहेत। पब मध्ये प्रौढ व्यक्तींना 1 दिवसाचा मद्य सेवन करण्याचा परवाना दिला जात आहे। तिथं कायद्याचं उल्लंघन तर होत नाही ना हे देखील तपासलं जात आहे। दरम्यान पब किंवा बार मध्ये अल्पवयीन मुलगा आढळल्यास त्या पब चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असा थेट इशारा पोलिसांनी दिलाय। ही संकल्पना पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांची आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।